नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। आई सीमादेवी पालखी उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा। छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा स्वातंत्र्याची, राजधानीसाठी निवड केली रायगडाची। सीमादेवी पालखी सोहळ्याने शोभा वाढवली खारपाडा गावाची। हाय खारपाड्याची शान आई सीमादेवी। सालाबाद प्रमाणे याही वर्षी पेण तालुक्यातील खारपाडा गावात आई सीमादेवी पालखी सोहळा मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा करण्यात आला। आई सीमादेवी मातेचे मंदिर पाताळगंगा नदी तीरावर खारपाडा गावाच्या पश्चिम दिशेस वसलेले आहे। पूर्वी येथे 200 ते 300 वर्षापूर्वीचे जुने मोठे पाल्याचे झाड होते, अशी आख्यायिका सांगितली जाते की रावे गावची रायबादेवी आणि साई गावाची भवानी माता या सीमादेवी मातेच्या बहिणी आहेत आणि बहिरीदेव आईचा भाऊ। दरवर्षी चैत्र अमावस्येच्या आदल्या दिवशी हा पालखी सोहळा आयोजित केला जातो। प्रत्येक जण अंगणात रांगोळी काढतात। सर्व खारपाडा गाव स्वच्छ आणि सुशोभित होते। पाताळगंगा नदी तीरावरील मंदिरात विधिवत पूजा होते। तदनंतर श्री सत्यनारायणाची महापूजा संपन्न झाली। आई सीमादेवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांच्या दूरवर रांगा लागल्या होत्या। येणारे भाविक तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घेत होते। पालखीवाले संजय नारायण घरत, नितीन नारायण घरत यांच्या घरी परंपरागत पद्धतीने मठात देवीचा मुकुट असतो। त्याची नित्यनेमाने पूजा वर्षभर करतात। पालखी सोहळ्याच्या दिवशी आई सीमादेवीचा मुकुट पालखीत बसवून पाताळगंगा नदी काठावर बसलेल्या आई सीमादेवी मंदिरात नेऊन विधिवत पूजा करून आरती घेऊन नंतर पूर्ण गावात चेरोबा मंदिर, होळीचा होम, ग्रामपंचायत कार्यालय ते गावदेवी मंदिर ते रस्त्यावरील हनुमान मंदिर, वरची पाटील आळी ते अंधेश्वर आळी ते चार बंगला ते पालखीवाले यांच्या निवासस्थानी मठात मुकुट विराजमान करतात। संपूर्ण गावात डीजे आणि बँडवर वाजत गाजत नाचत सीमादेवी माते की जय, आई माऊलीचा उदो उदो या घोषणांनी असमंत दुमदुमून जातो। आकर्षक फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। पारंपरिक आगरी कोळी टोपी, लंगोट, आगरी कोळी पारंपरिक वेशभूषा परिधान करून सर्वजण नाच गाण्यात दंग होते। सीमादेवीची पालखी श्री संजय नारायण घरत पालखीवाले यांच्या घरातून संध्याकाळी 7 वाजता निघते। तेथून ती नदीवर आई सीमादेवीचे मंदिर ते संपूर्ण खारपाडा गावात फिरवून सकाळी 9 ते 10 वाजेपर्यंत गावात पालखीवाले यांच्या घरी माघारी आणतात। नंतर आरती घेऊन या पालखी सोहळ्याची सांगता झाली। आई सीमादेवी पालखी सोहळ्यामध्ये लहान थोर, महिला, पुरुष, तरुण वर्ग सर्वजण देहभान विसरून भक्ती रममान होऊन गेले होते। यावेळी सामाजिक कार्यकर्ते, महाराष्ट्र भूषण पत्रकार श्री कैलासराजे, निर्मला कमलाकर घरत यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आपल्या कुटुंबियांसोबत पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते। कुमारी ओवी कैलास घरत, आईसाहेब सौ निर्मला कमलाकर घरत, अण्णासाहेब श्री कमलाकर बाबू घरत, बहीण सौ कविता सचिन गावण दर्शनासाठी उपस्थित होते। मुंबई, ठाणे, पुणे, खोपोली, कल्याण, रत्नागिरी, नवी मुंबई कामानिमित्त बाहेरगावी असलेले सर्व गावकरी वर्षातून एकदा साजरा होणाऱ्या या पालखी उत्सव सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहून आई सीमादेवी माऊलीचे मनोभावे दर्शन घेतात। भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी अशी आई सीमादेवीची ख्याती प्रख्यात असून खारपाडा, पंचक्रोशी तसेच पेण, पनवेल तालुक्यातील भक्त मंडळी नवस फेडायला आईच्या चरणी येत असतात। अतिशय हर्ष उत्साहात तरुण वर्ग, बच्चे कंपनी, महिला वर्ग, ज्येष्ठ मंडळी सर्वजण देहभान विसरून बँड आणि डीजे गाण्यावर पालखी सोहळ्यात मंत्रमुग्ध होऊन नाचत होते। अतिशय हर्ष उत्साहात हा पालखी सोहळा पार पडला। आई सीमादेवी पालखी सोहळा यशस्वी रीतीने पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत दुष्मी खारपाडा, ग्रामस्थ, युवा वर्ग, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष, सदस्य, आई सीमादेवी पालखी सोहळा कमिटी सदस्य व पोलीस प्रशासन यांचे मोलाचे सहकार्य लाभले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी पत्रकार कैलासराजे घरत, खारपाडा, पेण।